मित्रांनो, आपण फिशिंगसाठी आलो आहे आणि आज आपल्यासोबत आमचे वडील आहेत. ते मला बोललेत की फिशिंग कसं करायचं असते, चल दाखव, चल जरा बघूया. म्हणून आज त्यांना घेऊन आलो आहे फिशिंगसाठी. आणि आपण आज त्यांना सांगितलं कशा पद्धतीनं रॉड कास्ट करायचा, कसं रिट्रीव्ह करायचं. तर त्यांना पण जरा आम्ही आज फिशिंग करायला शिकवलं. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. थोड्याच वेळात रॉड कास्ट करून बाबांना परफेक्ट आलं आणि फिशिंग करायसाठी पण त्यांना भारी वाटायला लागलं. बघू शकता कशा पद्धतीनं ते पण फिशिंग करत आहेत. काही वेळातच आपल्याला मासा भेटला होता मित्रांनो, पण त्याचा व्हिडिओ करता आला नाही कारण मोबाईल माझ्याकडेच होता आणि मासा लागल्यानंतरनं भरपूर ओढालता, त्यामुळे व्हिडिओ आपल्याला करता आला नाही. तो बघू शकताय मित्रांनो आजची शिकार. आज आपण फिशिंगला आलो होतो आणि हे आमचे डॅडी फादर आहेत, त्यांच्यासोबत आलेलो आणि आज आपल्याला फर्स्ट कॅच झाला आहे. बघू शकताय मासा. बाबा खुश होते मित्रांनो, कारण की आपल्याला मासा लागला आहे. पहिल्यांदा तेच माझ्यासोबत फिशिंगला आले होते आणि मोठ्या साईजचा शिवडा लागला आहे. आणि हा मोमेंट माझ्यासाठी पण एक खास होता मित्रांनो, कारण की वडिलांसोबत मी फिशिंग गेले होते आमच्या. नंतरनं मी दुपारी 3 वाजता गेलो होतो. माझ्यासोबत ताहीर आणि अश्विन सर होतात आणि आपण नवीन स्पॉटवर पहिल्यांदाच तिथं फिशिंग केली आणि आपल्याला चांगल्या साईजचे मासे लागलेत. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कोल्हापूर फिशिंग विथ ऋतुराज. तर आज आपण फिशिंग करायसाठी आलो आहे आणि आज आपलं लोकेशन बघू शकताय. मागं आपण सेटअप लावल्यात. ही एक रॉड आहे आपली आणि मागं अजून सेटअप आहेत, तुम्हाला दाखवतो मी. हा आपण नवीन रॉड घेतला आहे मित्रांनो, बघू शकताय. ज्युपिटर सफारी आणि ते आपले जुने 2 रॉड लुकाना आणि क्रोकोडाईल आपल्यासोबत बघू शकताय. ताहीर आपल्या जुन्या व्हिडिओत पण आहे मित्र आपला, त्याला आपण गोट्या म्हणतोय. गोट्या टोपण नाव आहे त्याचं. आणि हे आमचं सरजी आणि हा आहे आजचा आपला स्पॉट. बघू शकताय मस्त असा व्ह्यू आहे. आणि सरांनी चारा गेला आहे, तो चारा तुम्हाला दाखवतो. आणि ते चारा आपण भरपूर शिकार केला आज मित्रांनो. हे आपल्या चपात्या आहेत आणि हे बघू शकताय कशा प्रकारे आपण चपात्या बनवल्यात. यामध्ये भरपूर काही आपण मिक्स करतोय मित्रांनो, फक्त चपातीचं पीठ वापरत नाही. बघू शकताय कसा कलर आला आहे. यामध्ये आपण काय काय मिक्स करतोय हे तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे. त्याची रेसिपी पण मी तुम्हाला सांगणार आहे, काय काय आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देणार आहे, तरी तुम्ही ती बघून घ्या. चपातीसोबत बघू शकताय आपण काय वापरले चाऱ्यासाठी. हे एक पॅकेट आहे आणि चुपाचुप बेट्स हे पण आपण वापरतोय. कोणत्याही मेडिकलमध्ये तुम्हाला जाऊन मिळेल. आपल्याला चपातीवर हा मासा भेटला होता आणि तो आपण कट केला आहे, कारण की तो कट करून आपण त्याचे बेट तयार केले. बघू शकता ते आपण कट करून कशा पद्धतीने लावायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय भेटते हे पण व्हिडिओत नक्की पूर्ण बघा. असा कट करून घ्यायचा आहे आणि त्याचं बोनलेस पीस करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून त्याने तो सहजरित्या माशाच्या तोंडात जाईल. जर त्याला काटे असेल तर तो मासा हळूहळू खातोय, पण त्याला काटे नसतील, बोनलेस असेल तो घाव मारतो एकदम. आपण गळ लावलेत, त्या गळाला तो पीस लावून घ्यायचा आहे. आणि बघू शकता आपण पकडलेल्या माशावरती दुसरे मासे मारणार आहेत आणि कोणते आहेत ते नक्की बघा. अशा पद्धतीने ती बेट लावून घ्यायचं आहे. होय, आपल्याला खवडूच भेटला होता, ज्याला भगणं पण म्हणतात. लहान साईजचा होता आणि आपण तो कट केला आहे. जास्त करून बेटला भगणं म्हणूनच हा जो मासा आहे ना खवडूस, तोच यूज करा, कारण की त्याला स्मेल जास्त असतो आहे आणि मरळ, खेकडा किंवा बाकीचे मासे आहेत जे खाणारे ते अट्रॅक्ट होतात त्याला. वेट म्हणून आपण शिस लावल्यात 2 आणि गोट्या कास्ट करायला आहे. बघू शकता केवढ्या आतपर्यंत आपण मारायचं आहे. एवढ्याच अंतरावर खेळायचं असते आपल्याला, जास्त आत मारून खेळायचं नाही मित्रांनो.
टाकल्या थोड्याच वेळात आपल्याला चाल आली होती. बघू शकताय कशा पद्धतीनं मासा खातोय. या बेटला कोणता मासा खात आहे याचा आपल्याला अंदाज लागायला लागतो मित्रांनो, कारण की खेकडा असतोय मित्रांनो. तो खेकडा डिवचत नाही, दोरा ताणवून धरतोय आणि कधी कधी ढिल्ला सोडतोय. त्यामुळे आपल्याला लक्ष द्यावं लागते की कोणता मासा खात आहे. आपला डिवचत आहे यामुळे तिथं खेकडा नाही आहे मित्रांनो, त्याच्या जागी दुसरा मासा आहे. साईज बघू शकता मित्रांनो, वाम सापडले आपल्याला. डेंजर साईज आहे. साईज बघा. आपण जे खवडूस म्हणून बेट लावलेलं बारकं बोनलेस पीस करून, त्याला आपल्याला ही वाम भेटल्या. बघू शकताय किती साईज मोठी आहे त्याची. आपल्याला हा खेकडा भेटला आहे, अश्विन सरांना खेकडा भेटला आहे. त्याच्या तोंडावर बघू शकताय चपाती आहे, चपातीवर भेटला आहे मित्रांनो. तुम्हाला ती डिस्क्रिप्शनमध्ये नक्की जाऊन चेक करा आपण त्या चपातीत काय काय मिक्स केले, कारण की आपल्याला वेगवेगळे मासे त्या बेटवर भेटतात. ऊन भरपूर आहे, सोबत पाणी बॉटल ठेवत जावा मित्रांनो. चपाती खाल्लं बघू शकताय सायंकाळ झाले मित्रांनो, वातावरण कसं झाले आणि अश्विन सर असं शांत एकांत बसतात मित्रांनो. यासाठी खरोखर पेशन्स लागतात आणि ते त्यांच्याकडं खूप आहे. बघू शकताय आणि लवकर अंधार पडल्यामुळे जे आपल्याला मासे सापडलेत त्यांचे आपल्याला व्हिडिओ करता आले नाहीत. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत.